नवरा आणि बायकोचा संबंध कसा पाहिजे हो? चांगला पाहिजे ना. जशी आहे तशी भाग्याने भेटली ना, ॲक्सेप्ट करा. जसा आहे ना तो तसा ॲक्सेप्ट करा. समजून घ्या त्या सिच्युएशनला. बोला, रडा, माफी मागा. कधी तिच्या मनासारखं, कधी तुमच्या मनासारखं, कधी ती चुकन, कधी तुम्ही चुकतान. त्याचं कर्म वेगळे, तुझं कर्म वेगळे. याला तर म्हणतात ना बॅलन्स लाईफ. जर माझ्या सगळ्यात जवळचं, माझ्या शरीरानंतर, माझ्या मनानंतर सगळ्यात जवळचं जर मला कोणी असेल माझ्या आईबापानंतर, तर माझी पत्नी आहे. किती लोकांना वाटतं? आणि पत्नीच्या नवतीचा नवरा आहे. येस ऑर नो? तुम्ही दोघांनी एकमेकाला सुख दिलं पाहिजे. ॲक्सेप्ट करा आणि मिळून गुन्ह्या गोविंदाने राहण्याचा प्रयत्न करा. सहन करा. सीता मातेने सहन केलं का नाही केलं? एकमेकावर विश्वास ठेवा. पती आणि पत्नीने आहे ना, चांगल्या लेवलला एकमेकाला समजून घ्या. नवरा आणि बायकोचा संबंध कसा पाहिजे हो? चांगला पाहिजे ना. जशी आहे तशी भाग्याने भेटली ना, ॲक्सेप्ट करा. जसा आहे ना तो तसा ॲक्सेप्ट करा. समजून घ्या त्या सिच्युएशनला. बोला, रडा, माफी मागा. कधी तिच्या मनासारखं, कधी तुमच्या मनासारखं, कधी ती चुकन, कधी तुम्ही चुकतान. त्याचं कर्म वेगळे, तुझं कर्म वेगळे. याला तर म्हणतात ना बॅलन्स लाईफ. जर माझ्या सगळ्यात जवळचं, माझ्या शरीरानंतर, माझ्या मनानंतर सगळ्यात जवळचं जर मला कोणी असेल माझ्या आईबापानंतर, तर माझी पत्नी आहे. किती लोकांना वाटतं? आणि पत्नीच्या नवतीचा नवरा आहे. येस ऑर नो? तुम्ही दोघांनी एकमेकाला सुख दिलं पाहिजे. ॲक्सेप्ट करा आणि मिळून गुन्ह्या गोविंदाने राहण्याचा प्रयत्न करा. सहन करा. सीता मातेने सहन केलं का नाही केलं? एकमेकावर विश्वास ठेवा. पती आणि पत्नीने आहे ना, चांगल्या लेवलला एकमेकाला समजून घ्या.